पुण्याची सकाळ त्याची नेहमीचीच खास असते. त्यात कोथरूडची सकाळ म्हणजे जुन्या आणि नव्या पुण्याचा एक अत्यंत सुंदर संगम. पहाटेचा कोवळा सूर्यप्रकाश, रस्त्यावरून जाणारी शाळकरी मुलांची गर्दी आणि पेपरात डोके खुपसून बसलेले ज्येष्ठ नागरिक. माधवराव काळे यांच्यासाठी हा नित्यक्रम गेल्या 15 वर्षापासूनचा होता. वयाची 70 ओलांडलेले माधवराव, अंगात कायम कडक इस्त्रीचा फिकट रंगाचा सदरा, काळ्या रंगाची पॅन्ट आणि चेहऱ्यावर एक अत्यंत सात्विक पण करारी भाव. राज्य पायाभूत विकास विभागात 35 वर्ष कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाचे रस्ते आणि भक्कम पूल उभारण्याची जबाबदारी सांभाळली होती. निवृत्तीनंतरचे त्यांचे आयुष्य एखाद्या शांत संत वाहणाऱ्या नदीसारखे चालू होते. पण स्वतःच्या कष्टाने उभं केलेलं आयुष्य आणि कमावलेले पैसे असूनही एखाद्या वडिलांना आपल्या छोट्या गरजेसाठी मुलासमोर हात पसरावा लागला तर तुम्ही त्याला काळजी म्हणाल की अपमान? तुमच्या मते आईवडिलांच्या पैशांवर निर्णय घेण्याचा अधिकार मुलांना असावा का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच मनाला भिडणाऱ्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या माणसांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माधवरावांच्या आयुष्यात त्या सकाळी नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आजची सकाळही तशीच प्रसन्न होती. कोथरूडच्या एका जुन्या स्थानिक बेकरीत माधवराव नेहमीप्रमाणे आले होते. या बेकरीतला ताजा बनमस्का आणि वाफाळती फिल्टर कॉफी हा त्यांच्या दिवसाचा खरा शुभारंभ असायचा. बेकरीत नेहमीप्रमाणेच गर्दी होती. माधवरावांनी बनमस्का संपवला, कॉफीचा शेवटचा घोट बाकी ठेवला आणि बिलाचे पैसे देण्यासाठी ते काउंटरकडे गेले. काका, 55 रुपये झाले, काउंटरवरच्या मुलाने हसून सांगितले. माधवरावांनी खिशातून आपले डेबिट कार्ड काढले आणि मशीनला टॅप केले. मशीनने एक छोटासा बीप आवाज केला आणि लाल लाईट लागली. काका, डिक्लाईन झालंय, बहुधा नेटवर्कचा इश्यू असेल, परत एकदा करा, तो मुलगा नम्रपणे म्हणाला. माधवरावाने पुन्हा कार्ड लावले. पुन्हा तोच कोरडा बीप आवाज आणि स्क्रीनवर स्पष्ट शब्दात डिक्लाईन असा मेसेज. माधवरावांच्या कपाळावर आठ्या पडल्या. खात्यात पुरेशी शिल्लक होती, मग 55 रुपयांसाठी कार्ड का नाकारावे? तोपर्यंत रांगेत माधवरावांच्या मागे उभ्या असलेल्या लोकांची चुळबुळ सुरू झाली. पुण्याची सकाळची वेळ, प्रत्येकाला ऑफिसला पोहोचण्याची घाई. मागून एका तरुणाचा कुरकुर करणारा आवाज आला. अहो काका, कार्ड चालत नसेल तर कॅश द्या ना, उगाच सकाळच्या वेळेत खोळंबा करताय, आम्हाला ऑफिसला जायला उशीर होतो इकडे. दुसऱ्या एका व्यक्तीने पुस्ती जोडली. आजकाल या म्हाताऱ्या माणसांना कार्ड आणि मोबाईल बँकिंगचं काही जमत नाही, तरीही यांना सगळं करायचं असतं. कॅश ठेवत जा राव खिशात. माधवरावांच्या कानाच्या पाळ्या क्षणात लाल झाल्या. तो 55 रुपयांचा प्रश्न नव्हता, तो प्रश्न होता एका क्षणात उडालेल्या अब्रूचा. राज्य पायाभूत विकास विभागात काम करताना ज्या माणसाने आयुष्यभर कोट्यवधींच्या प्रकल्पांची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली होती, त्याला आज 55 रुपयांसाठी 4 लोकांसमोर अपमानित व्हावे लागत होते. तो अपमान एखाद्या गरम सळईसारखा त्यांच्या मनाला चटका लावून गेला. त्याने खिशात हात घेतला, पण दुर्दैवाने आज त्यांच्याकडे सुट्टे पैसेही नव्हते. काका, राहू द्या, तुम्ही नंतर दिलं तरी चालेल, काउंटरवरचा मुलगा संकोचाने म्हणाला. नाही, मी थोड्या वेळात येऊन देतो. एवढंच दबत्या आवाजात म्हणत माधवरावांनी उरलेली कॉफी तिथेच ठेवली आणि जड पावलांनी बेकरी बाहेर पडले. बाहेर आल्यावर कोथरूडच्या त्या गजबजलेल्या रस्त्यावर माधवराव एका झाडाच्या वळसळणीला उभे राहिले. त्यांनी आपला मोबाईल काढला आणि मुलगा समीरला फोन लावला. समीर एका मोठ्या मल्टीनॅशनल IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता. त्याचा पगार, त्याचे राहणीमान सगळंच प्रॉपर्ट होतं. फोन 2 रिंगमध्येच उचलला गेला. हॅलो बाबा, बोला, सकाळीच फोन केलात? समीरचा आवाज नेहमीसारखाच कामात व्यस्त असल्यासारखा होता. समीर, माझं डेबिट कार्ड चालत नाहीये रे. बेकरीत सलग 2 वेळा डिक्लाईन झालं. बँकेतून काही मेसेज आलाय का तुझ्याकडे? माधवरावांनी अत्यंत साधेपणाने विचारले, कारण बँकिंगचे काही अलर्ट्स समीरने मदत करण्याच्या बहाण्याने स्वतःच्या नंबरवर वळवले होते. फोनवर काही सेकंद शांतता पसरली आणि मग समीरचा अत्यंत कोरडा आणि निर्विकार आवाज आला. हो बाबा, त्या कार्डचे व्यवहार आपण तात्पुरते बंद केलेत. माधवरावांना वाटले त्यांना ऐकण्यात काहीतरी चूक झाले. काय? आपण ब्लॉक केलंय? म्हणजे काय? मला न विचारता माझं कार्ड तू कसं काय ब्लॉक करू शकतोस? त्यांच्या आवाजात आता थोडासा कंप सुटला होता. बाबा, तुम्ही आता 70चे झाला आहात.
मध्यंतरी तुम्ही बँकेचा तो एक OTP चुकीचा सांगितला होता. तुम्ही आता म्हातारे झाला आहात, अनेक गोष्टी विसरता. उगाच काहीतरी चुकीचे व्यवहार व्हायला नकोत आणि तुमचे फायनान्शियल व्यवहार थोडे सोपे व्हावेत यासाठी आम्ही तुमच्या कार्डचे व्यवहार थांबवलेत. सगळा कंट्रोल आता मी माझ्याकडे घेतलाय. यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? समीर अगदी ऑफिसमध्ये एखाद्या ज्युनियरला प्रेझेंटेशन समजावून सांगावे अशा आविर्भावात बोलत होता. माधवराव काय बोलणार, तोच फोनवरून मागून एक दुसरा आवाज आला. तो आवाज त्यांची सून नेहाचा होता. नेहा एका मोठ्या कंपनीत HR होती. त्याने मुद्दाम माधवरावांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात समीरला सांगितले, अहो त्यांना सांगा की आम्ही त्यांच्या भल्यासाठीच केलंय आणि बाबांना सांगा उगाच बाहेर फालतू खर्च करण्यापेक्षा पैसे हवे असतील तर आमच्याकडे मागत जा, आम्ही देऊ की त्यांना पॉकेट मनी. नेहाच्या त्या वाक्यात बोचरा उपहास आणि अपमान करणारे हास्य दडलेले होते. पॉकेट मनी? माधवरावांच्या डोक्यात तो शब्द एखाद्या हातोड्यासारखा आदळला. ज्या हाताने या दोघांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या नोकरीसाठी आणि त्यांच्या सुखासाठी आजवर केवळ देण्याचंच काम केलं होतं, त्या हातांना आता स्वतःच्याच कष्टाच्या पैशांसाठी मुलासमोर लाचारीने याचना करावी लागणार होती. माधवरावांनी फोन कानाला लावून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांकडे पाहिले. कोणी कानात इयरफोन लावून गाणे ऐकत चालले होते, कोणी दुचाकीवरून भरधाव वेगात कामाला निघाले होते. या जगासाठी आजची सकाळ कालच्यासारखी सामान्य होती, पण माधवरावांच्या आयुष्याची इमारत मात्र आतून पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळत होती. ज्या मुलाला वाढवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या तारुण्याची राख रांगोळी केली होती, त्याने आज अत्यंत सोयीस्करपणे त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले होते. वय झालंय, विसराळू झाला आहात, हे शब्द त्यांच्या कानात घुमत होते. माधवरावांना वाटले की ते जोरजोरात ओरडावेत, समीरला जाब विचारावा, नेहाला तिच्या उद्धटपणाची जाणीव करून द्यावी, पण नाही. 35 वर्ष एक इंजिनियर म्हणून काम केलेल्या माधवरावांना पक्के ठाऊक होते की जेव्हा एखाद्या मोठ्या पुलाला तडा जातो तेव्हा तिथं उभं राहून आरडाओरडा करून काही साध्य होत नाही. आधी तो तडा का गेलाय हे मुळापासून समजून घ्यावे लागते. त्यांनी रागाचा एक मोठा आवंडा गिळला. आपला आवाज अजिबात थरथरू न देता अत्यंत शांत आणि संयम स्वरात ते फोनवर फक्त 4च शब्द बोलले, समजलं मला, थँक्यू समीर. आणि त्यांनी फोन कट केला. माधवरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. आज त्यांना घरी जायचे नव्हते. त्यांनी आपला मोर्चा थेट कर्वे रस्त्यावर असलेल्या त्यांच्या सुमित्र सहकारी बँकेकडे वळवला. आज त्यांना आपल्या आयुष्यातील पडझडीचे अचूक मोजमाप घ्यायचे होते. पायाखालची जमीन सरकली असली तरी आकाशाला गवसणी घालण्याचा त्यांचा स्वाभिमान अजूनही शाबूत होता. माधवरावांची पावले आता बँकेच्या दिशेने अत्यंत वेगाने आणि ठामपणे पडत होती. सुमित्र सहकारी बँकेची कर्वे रस्त्यावरील शाखा. पुण्याच्या नेहमीच्या गजबटारात आणि ट्रॅफिकच्या कोलाहलात ही बँक म्हणजे जुन्या पिढीतील लोकांसाठी एक अत्यंत हक्काचे आणि विश्वासाचे ठिकाण होते. माधवराव काळे जेव्हा बँकेच्या काचेच्या दारातून आत शिरले तेव्हा त्यांच्या पावलांमधला नेहमीचा तो डौल आणि चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास कुठेतरी हरवल्यासारखा वाटत होता. बँकेचे शाखाधिकारी सुहास गोडबोले यांच्या केबिनची काच पारदर्शक होती. सुहासराव गेल्या 15 वर्षांपासून माधवरावांना ओळखत होते. माधवरावांसारखा एक शिस्तबद्ध आणि प्रतिष्ठित माणूस जेव्हा खांदे पाडून अत्यंत खिन्न अवस्थेत बँकेत येतो हे सुहासरावांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी लगेच हातातील फाईल बाजूला ठेवली आणि शिपायाला खून करून माधवरावांना रांगेत न थांबवता थेट आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. या माधवराव, बसा. काय झालंय? तब्येत तर ठीक आहे ना? आज असे एकदम अवेळी आणि चेहरा एवढा पडलाय का तुमचा? सुहासरावांनी अत्यंत जिव्हाळ्याने आणि काळजीच्या सुरात विचारले. सोबतच शिपायाला पाणी आणायला सांगितले. माधवरावांनी पाण्याचा घोट घेतला, पण तो त्यांच्या घशाखाली उतरत नव्हता. सुहासराव, आज सकाळी बेकरीत माझं कार्ड 2दा डिक्लाईन झालंय. खात्यात पेन्शनचे पैसे आहेत ना? का काही तांत्रिक अडचण आहे? माधवरावांनी अत्यंत संकोचाने आणि दबल्या आवाजात विचारले. तो 55 रुपयांचा अपमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सुहासरावांनी हसून संगणकावर त्यांचा खाते क्रमांक टाकला. अहो माधवराव, तुमचं पेन्शन खाते आहे, पैसे कुठे जाणार? मी बघतोच सिस्टीममध्ये काही अडचण आहे का. पण जसे सुहासरावांचे डोळे स्क्रीनवर फिरू लागले तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हळूहळू मावळले. त्यांच्या कपाळावर आठ्यांची गर्दी झाली. त्यांनी माऊसवर 2-3दा क्लिक केले आणि स्क्रीनकडे अधिक बारकाईने पाहिले. माधवराव,
तुम्ही काल बँकेत आला होतात का? सुहासरावांनी अत्यंत गंभीर आवाजात विचारले. नाही, मी काल घरीच होतो. का हो, काय झालंय? माधवरावांच्या छातीत धडधडायला सुरुवात झाली. सुहासरावांनी काहीही न बोलता इंटरकॉम उचलला. केदार, जरा माझ्या केबिनमध्ये ये. येताना काळेसाहेबांच्या खात्याची ताजी हिस्ट्री घेऊन ये. सुहासरावांचा स्वर आता एका बँक मॅनेजरसारखा झाला होता, अत्यंत गंभीर आणि सतर्क. काही मिनिटातच बँकेच्या फ्रॉड आणि रिस्क मॅनेजमेंटचा विभागाचा अधिकारी केदार सावंत केबिनमध्ये आला. केदार हा आजच्या पिढीतला अत्यंत हुशार आणि तंत्रज्ञानात मुरलेला तरुण होता. त्याच्या हातात एक टॅब होता. सुहासरावांनी त्याला स्क्रीनकडे पाहायला सांगितले. माधवराव, परिस्थिती थोडी गंभीर आहे. सुहासरावांनी अखेर मौन तोडले. तुमच्या खात्यावरील संपर्क तपशील काल संध्याकाळी बदलण्यात आला आहे. तुमचा पत्ता, तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ID हे सगळं बदललं गेलंय. बदललंय? पण मी तर काहीच अर्ज दिलेला नाही. मग नवीन पत्ता आणि नंबर कोणाचा आहे? माधवरावांनी आश्चर्याने आणि भीतीने विचारले. केदारने आपल्या टॅबमध्ये पाहून अत्यंत व्यावसायिकपणे उत्तर दिले. काका, नवीन पत्ता तुमच्या मुलाचा म्हणजे समीर काळे यांचा आहे आणि जो नवीन मोबाईल नंबर आणि ईमेल ID रजिस्टर केला आहे तो समीर आणि तुमची सून नेहा यांच्या नावे आहे. एवढंच नाही तर तुमचं जुनं डेबिट कार्ड ब्लॉक करून नवीन कार्ड जारी करण्याची विनंतीही सिस्टीममध्ये टाकण्यात आली आहे. ते कार्ड समीरच्या पत्त्यावर पाठवण्याची नोंद सिस्टीममध्ये दिसत आहे. माधवरावांना वाटले की केबिनची भिंत त्यांच्या अंगावर कोसळत आहे. हे कसं शक्य आहे? अशा गोष्टींसाठी बँकेला माझी सही लागते ना? मी कोणत्याही फॉर्मवर प्रत्यक्ष सही केलेली नाही आहे. मी बँकेची पायरीही चढलो नाही आहे. मग हे सगळं झालं कसं? त्यांच्या आवाजात आता हतबलता आणि संताप एकत्र मिसळला होता. केदारने अत्यंत शांतपणे त्यांना परिस्थिती समजावून सांगायला सुरुवात केली. काका, प्राथमिक नोंदी पाहता हे बदल तुमच्या मोबाईल बँकिंगमधून आणि तुमच्या OTPचा वापर करून करण्यात आलेले दिसत आहेत. पण पत्ता, मोबाईल नंबर आणि कार्ड पाठवण्याचा पत्ता अशा अनेक संवेदनशील गोष्टी एकाच वेळी बदलल्या गेल्यामुळे ही प्रक्रिया संशयास्पद आहे. तुमचा मोबाईल, पासवर्ड किंवा OTP समीरच्या ताब्यात होते का? आम्हाला याची अंतर्गत चौकशी करावी लागेल. माधवरावांनी हताश होऊन मान खाली घातली. हो, त्यानेच मला ॲप टाकून दिलं होतं. पासवर्डही त्यालाच माहिती होते. पण तो माझा मुलगा आहे हो, त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार नाही मी? माधवरावांच्या आवाजात आता एक अत्यंत केविलवाणी वेदना होती. आपलाच मुलगा आपला असा विश्वासघात करेल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. सुहासराव, माझ्या खात्यातले पैसे ते तर सुरक्षित आहेत ना? त्याने माझे पैसे काढलेत का? माधवरावांनी अत्यंत भीतीने विचारले. आयुष्यभराची पुंजी एका क्षणात डोळ्यांसमोरून नाहीशी होण्याची भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. सुहासरावांनी त्यांना धीर देत सांगितले. नाही माधवराव, सुदैवाने खात्यातून कोणतीही मोठी रक्कम ट्रान्स्फर झालेली नाही. तुमची FD, तुमचं पेन्शन सगळं जागेवर आहे. पैशांची चोरी झालेली नाही. पण केदार सावंतने लगेच एक अत्यंत गंभीर बाब निदर्शनास आणून दिली. पैसे सुरक्षित आहेत काका, पण तुमच्या डेबिट कार्डची दैनंदिन व्यवहार मर्यादा फक्त 500 रुपये करण्यात आली आहे. त्यासोबत व्यवहारांचे अलर्ट तुमच्याऐवजी बदललेल्या मोबाईल नंबरवर जात आहेत. म्हणजे मोठा व्यवहार करण्यासाठी किंवा मर्यादा पुन्हा बदलण्यासाठी तुम्हाला त्या नंबरवर अवलंबून राहावे लागेल. फक्त 500 रुपये? राज्य पायाभूत विकास विभागात कोट्यवधींच्या प्रकल्पांची जबाबदारी काटेकोरपणे सांभाळलेल्या माणसाला आज त्याच्याच मुलाने स्वतःच्या कष्टाच्या पैशांमधून दिवसाला फक्त 500 रुपयांची मुभा द्यावी, हा विरोधाभास अत्यंत विदारक होता. केदार सावंत पुढे जे म्हणाला ते वाक्य एखाद्या जळजळीत निखाऱ्यासारखे माधवरावांच्या काळजावर पडले. तो अत्यंत संयमपणे म्हणाला. काका, सध्या पैशांची चोरी झालेली दिसत नाही, पण तुमच्या परवानगीशिवाय संपर्क तपशील, कार्डची मर्यादा आणि व्यवहारांचे अलर्ट बदलणे हे आर्थिक नियंत्रण वाढवण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे. वाढत्या नियंत्रणाचा प्रकार, हे शब्द माधवरावांच्या डोक्यात घुमू लागले. अचानक त्यांच्या डोळ्यांसमोर मागच्या काही महिन्यातली प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे, रीलसारखे एकामागून एक फिरू लागले.
ते प्रसंग जे त्यांना आजवर मुलाचे प्रेम वाटत होते ते आता एका भयानक कटाचे भाग वाटू लागले. 2 महिन्यांपूर्वीचीच गोष्ट. दिवाळीची सुट्टी होती. समीर त्यांच्या शेजारी सोफ्यावर बसला होता. बाबा, तुम्ही उगाच बँकेत रांगेत उभा राहून थकता. द्या तो फोन इकडे. मी तुम्हाला बँकिंग ॲप इन्स्टॉल करून देतो. पासवर्ड आणि व्यवहारांची माहिती मी लिहून ठेवतो. म्हणजे काही अडचण आली तर तुम्हाला लगेच मदत करता येईल. असे म्हणत समीरने किती सहजपणे त्यांच्या फोनचा आणि बँकिंगच्या गोपनीय माहितीचा ताबा घेतला होता. त्यावेळी माधवरावांना वाटले होते की आपला मुलगा आपली किती काळजी घेतो. त्यानंतर एका आठवड्याने ते सर्वजण कोथरूडमधील एका जुन्या कौटुंबिक उपाहारगृहात जेवायला गेले होते. जेवण झाल्यावर माधवरावांनी नेहमीप्रमाणे बिलासाठी खिशात हात घातला तेव्हा नेहाने त्यांचा हात अत्यंत प्रेमाने धरून ठेवला होता. बाबा, राहू द्या ना. तुम्ही आयुष्यभर खूप केले आमच्यासाठी. आता आम्हाला तुमची काळजी घेऊ द्या. तुम्ही फक्त आराम करायचा. असं म्हणत तिने स्वतःच्या कार्डने बिल भरले होते. तो प्रेमाचा स्पर्श नव्हता, ते एक अदृश्य बेडी होती. आम्ही तुमची काळजी घेतो या गोड शब्दांखाली त्याने माधवरावांच्या आर्थिक स्वातंत्र्याची अत्यंत थंड डोक्याने हत्या केली होती. त्यांना वेडे आणि दिसाळू ठरवण्याची ही पहिली पायरी होती. प्रेमाच्या नावाखाली घातलेला तो फास माधवरावांना आता स्पष्ट दिसत होता. बँकेतील ती केबिन आता माधवरावांना गुदमरल्यासारखी वाटू लागली. त्यांच्या डोळ्यात पाणी नव्हते, पण त्यांचा आत्मा आतल्या आत रडत होता. रागाची जागा आता एका भयंकर सुन्नपणाने घेतली होती. त्यांनी सुहासराव आणि केदारच्या मदतीने तातडीने खात्यावरील संशयास्पद बदल गोठवण्याची, नवीन कार्ड पाठवण्याची विनंती थांबवण्याची आणि अंतर्गत चौकशी सुरू करण्याची लेखी मागणी केली. त्यानंतर दोघांचे आभार मानून ते अत्यंत सुन्न अवस्थेत केबिनच्या बाहेर पडले. बँकेतून बाहेर पडताना पुण्याचे ऊन आता चांगलेच तापले होते, पण माधवरावांच्या अंगात मात्र एक विचित्र प्रकारची थंडी भरली होती. माणसांवरून उडालेला विश्वास आणि आपल्याच घरातल्या राजकारणाने दिलेला हा धक्का पचवणे सोपे नव्हते. त्यांची पावले आता घराच्या दिशेने अत्यंत संथ गतीने आणि जड अंतःकरणाने पडत होती. हे घर आता त्यांना त्यांचे राहिले आहे असे वाटेनासे झाले होते. ज्या घराचे हप्ते त्यांनी आयुष्यभर फेडले त्याच घरात आता ते एका अनोळखी आणि असुरक्षित प्रवासाला सामोरे जाणार होते. बँकेतून बाहेर पडलेले माधवराव जड पावलांनी कोथरूडच्या आपल्या घरी पोहोचले. दाराचे कुलूप उघडताना आज पहिल्यांदाच त्यांच्या हातांना हलकासा कंप सुटला होता. घरात पाऊल ठेवताच नेहमीसारखीच एक भयावह शांतता त्यांच्या अंगावर आली. कधी काळी या घरात समीरच्या बालपणाचा किलबिलाट होता, सुमतीच्या पैंजणांचा छुमछुम आवाज होता आणि संसाराची एक गोड ऊब होती. आज मात्र या 4 भिंती त्यांना खायला उठल्यासारख्या वाटत होत्या. माधवराव थेट हॉलमध्ये गेले आणि भिंतीवर लावलेल्या आपल्या दिवंगत पत्नीच्या सुमतीच्या फोटोसमोर जाऊन उभे राहिले. फोटोत सुमती नेहमीप्रमाणेच अत्यंत प्रसन्न हसत होती. तिच्या गळ्यातील जुन्या पद्धतीची ठुशी आणि कपाळावरची ठसठशीत कुंकवाची टिकली पाहून माधवरावांचे डोळे पाणावले. सुमती, आज तू हवी होतीस ग. माधवरावांच्या तोंडून एक अत्यंत किविलवाणा उद्गार बाहेर पडला. आपलाच पोटचा गोळा आपल्या पाठीत असा वार करेल हे दुःख पचवणे त्यांच्यासाठी असह्य होत होते. रागाच्या भरात त्यांना वाटत होते की आत्ताच्या आत्ता समीरला फोन करावा, त्याला सडकून जाब विचारावा, त्याच्यात थोबाडीत मारावी. पण त्या क्षणी त्यांना सुमतीचे एक जुने वाक्य आठवले. सुमती नेहमी म्हणायची, अहो, जेव्हा एखादी गोष्ट अजिबात समजत नाही ना, तेव्हा ती लगेच दुरुस्त करायला जाऊ नये. आधी ती नीट समजून घ्यावी. 35 वर्ष पुलांचे आणि इमारतींचे बांधकाम करणाऱ्या या इंजिनियरला सुमतीच्या त्या वाक्यातील तत्त्वज्ञान आज खऱ्या अर्थाने उमगले. माधवरावांनी आपल्या आयुष्यभराच्या अनुभवाचा नियम आज नात्यालाही लावण्याचे ठरवले. निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण सत्य समजून घ्यायचे. त्याने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले आणि ठरवले की ते समीरशी अजिबात भांडणार नाहीत. रागाच्या भरात घेतलेला निर्णय आपलाच घात करेल याची त्यांना पूर्ण जाणीव होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच माधवराव सदाशिव पेठच्या दिशेने निघाले. पुण्याच्या मध्यवस्तीत एका जुन्या आणि प्रशस्त वाड्यात त्यांचे जुने आणि अत्यंत विश्वासू वकील ॲडव्होकेट विश्वास जोशी यांचे ऑफिस होते. लाकडी जिना चढून वर गेल्यावर दिसणारे ते ऑफिस म्हणजे एखाद्या जुन्या काळच्या न्यायदेवतेच्या दरबारासारखेच वाटायचे. चहूबाजूला पिवळ्या पडलेल्या कागदपत्रांचे आणि कायद्याच्या जाडजूड पुस्तकांचे ढिगारे. एका कोपऱ्यात जुनाट टायपिंग मशीन आणि मध्यभागी
एका मोठ्या लाकडी टेबलामागे बसलेले ॲडव्होकेट जोशी आणि माधवराव यांची मैत्री गेल्या 40 वर्षांची होती. माधवरावांना अशा अवेळी आलेलं पाहून ॲडव्होकेट जोशींना थोडे आश्चर्य वाटले. माधवरावांनी खुर्चीवर बसता बसताच बँकेतून आणलेली ती सर्व कागदपत्रे, खात्याच्या स्टेटमेंटची झेरॉक्स आणि तो सगळा प्रकार जोशींसमोर मांडला. जोशींनी चष्मा डोळ्यांवर नीट बसवला आणि एकही शब्द न बोलता सलग 15 मिनिटे ती कागदपत्रे अत्यंत बारकाईने वाचली. जसजसे ते कागद वाचत होते तसतशी त्यांच्या चेहऱ्यावरची रेष अधिकच गंभीर होत होती. अखेर त्याने चष्मा काढला आणि माधवरावांकडे पाहत एक दीर्घ श्वास सोडला. माधवराव, हे सगळं वरवर दिसतंय तेवढं साधं नाहीये. जोशींचा आवाज अत्यंत खर्चातला होता. म्हणजे पैशांवर नियंत्रण मिळवलंय हे तर स्पष्ट दिसतंय ना विश्वासराव? माधवरावांनी हतबलतेने विचारले. फक्त पैशांवर नाही माधवराव, मी गेल्या 40 वर्षात कोर्टात अशी अनेक प्रकरणं पाहिली आहेत. जेव्हा मूल आपल्या वृद्ध आईवडिलांच्या पैशांवर असा अत्यंत पद्धतशीरपणे नियंत्रण मिळवतात तेव्हा ती फक्त पहिली पायरी असते. त्यांची पुढची आणि अत्यंत धक्कादायक पायरी म्हणजे त्या व्यक्तीला वैद्यकीय आणि कायदेशीरदृष्ट्या मानसिकदृष्ट्या अक्षम किंवा विसराळू ठरवणं ही असते. जोशींच्या एका वाक्याने माधवरावांच्या अंगावर सरसरून काटा आला. अक्षम? पण मी तर पूर्णपणे ठणठणीत आहे. तुम्ही आहात, पण त्यांना तसं जगाला दाखवायचं नाहीये. उद्या त्यांनी डॉक्टरांचे संशयास्पद अहवाल किंवा इतर कागदपत्रे दाखवून तुमच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला तर तुमच्या आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करण्यासाठी ते कायदेशीर परवानगी मागण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सध्या आपण अत्यंत सावध पावले उचलणे गरजेचे आहे. जोशींनी परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले. मग आता मी काय करू? त्याला विचारू का हे सगळं? माधवरावांचा संताप आता उफाळून येत होता. अजिबात नाही. जोशींनी त्यांना तात्काळ थांबवले. सध्या काहीही करू नका. समीर आणि नेहाला जराही संशय येऊ देऊ नका की तुम्हाला त्यांच्या या खेळाची माहिती मिळाली आहे. त्यांना वाटू द्या की ते जिंकले आहेत. माधवराव, लक्षात ठेवा, माणसाला जेव्हा आपण जिंकलोय असा फाजील आत्मविश्वास येतो ना, तेव्हाच तो सर्वात मोठ्या चुका करतो. त्यांना त्यांच्या चुका करू द्या. जोशींचा तो सल्ला माधवरावांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पाडून गेला. वाड्यातून खाली उतरल्यावर त्यांनी रस्त्यावरील एका स्थानिक स्टेशनरीच्या दुकानातून एक जाड कोरी डायरी आणि एक पेन विकत घेतली. आता यापुढे घडणारा प्रत्येक प्रसंग, प्रत्येक संवाद आणि समीर नेहाची प्रत्येक चाल त्यांना या डायरीत नोंदवून ठेवायची होती. हा लढा आता फक्त पैशांचा राहिला नव्हता, तर अस्तित्वाचा आणि सन्मानाचा झाला होता. त्याच दिवशी रात्री समीर आणि नेहा नेहमीप्रमाणे जेवणासाठी घरी आले. त्यांच्या हातात माधवरावांच्या आवडीच्या मिठाईचा पुडा होता. घरात पाऊल टाकताच नेहाने आपल्या गोड आवाजात नाटकाला सुरुवात केली. बाबा, कशी आहे तुमची तब्येत? दुपारच्या गोळ्या घेतल्यात ना वेळेवर? अहो, किती काळजी लागून राहते आम्हाला तुमची. नेहाने अत्यंत खोट्या जिव्हाळ्याने विचारले. समीरनेही डायनिंग टेबलवर बसताना विचारले. बाबा, बँकेचा तो विषय क्लिअर झाला ना? तुमच्या कार्डचे व्यवहार मी थांबवलेत. ते चांगलंच झालंय बघा. हल्ली किती ऑनलाईन फसवणूक होते म्हाताऱ्या लोकांची. तुम्हाला काही लागलं तर मी आहेच की. माधवरावांच्या आत संतापाचा ज्वालामुखी खदखदत होता. त्यांना वाटत होते की या दोघांच्याही थोबाडीत मारावी आणि बँकेचे ते कागद त्यांच्या तोंडावर फेकावेत. पण ॲडव्होकेट जोशींचा सल्ला त्यांना आठवला. त्यांनी आपला राग अत्यंत शिताफीने गिळला आणि चेहऱ्यावर एक अत्यंत लाचार, असहाय्य आणि आज्ञाधारक भाव आणला. हो रे समीर, तू म्हणतोयस तेच बरोबर आहे. मला खरंच हल्ली काही लक्षात राहत नाही बघ. वयाचा परिणाम असेल कदाचित. तुम्ही आहात म्हणून बरं आहे, नाहीतर माझं काय झालं असतं देव जाणे. माधवराव अत्यंत मवाळ स्वरात म्हणाले. हे वाक्य ऐकताच समीर आणि नेहाने एकमेकांकडे एक अत्यंत सूचक आणि विजयी कटाक्ष टाकला. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो छुपा आनंद आणि निर्धास्तपणा माधवरावांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटला नाही. जेवणाच्या टेबलावर बाहेरून कितीही गोडवा आणि काळजीचा दिखावा असला तर त्या दोघांच्याही मनात एक भयंकर कट शिजत होता हे तर स्पष्ट झाले होते. रात्री ते दोघेही स्वतःच्या घरी निघून गेल्यावर माधवरावांनी ती कोरी डायरी उघडली. पहिल्या पानावर आजची तारीख टाकली आणि समीर व नेहाचे जेवणाच्या टेबलावरचे ते सर्व संवाद जसे तसे लिहून काढले. तो प्रत्येक शब्द कागदावर उतरवताना माधवरावांचे डोळे अत्यंत थंड आणि निश्चयी झाले होते.
आता त्यांनी ठरवले होते की जोपर्यंत या कटाच्या मुळापर्यंत पोहोचून या दोघांचा खरा चेहरा जगासमोर आणत नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाहीत. शिकारीला आपल्या जाळ्यात अडकवण्याची ही पहिली पायरी होती, जी माधवरावांनी अत्यंत हुशारीने ओलांडली होती. काही आठवडे अत्यंत संथ आणि गदवरून टाकणाऱ्या गतीने सरकले. माधवरावांचा दिनक्रम आता वरवर पाहता एखाद्या सामान्य, परावलंबी आणि थकत चाललेल्या म्हाताऱ्या माणसासारखा झाला होता. पण आतून ते एका कसलेल्या गुप्तहेरासारखे अत्यंत सावधपणे वावरत होते. रोज रात्री ते आपल्या खोलीचा दरवाजा लावून घ्यायचे आणि ती डायरी उघडायचे. समीर आणि नेहाने मारलेला प्रत्येक टोमणा, त्यांनी परस्पर घेतलेला एक निर्णय आणि समाजाला दाखवण्यासाठी केलेला तो बनावट काळजीचा देखावा, या सगळ्याची तारीख आणि वेळेसकट माधवराव डायरीत अत्यंत सविस्तर नोंद करत होते. पण हा दुटप्पी खेळ खेळताना माधवरावांच्या स्वाभिमानाचे रोज आतल्या आत धिंडवळे निघत होते. एक दिवस माधवरावांना त्यांच्या बागेतल्या गुलाबाच्या रोपांसाठी थोडे खत आणि काही कीटकनाशके आणायची होती. पूर्वी ते स्वतः गाडीत काढून बाजारात जायचे आणि आपल्या आवडीचे सामान घेऊन यायचे. बँकेने संशयास्पद बदलावानंतर तात्पुरती स्थगिती दिली होती. तरी समीरला याची कल्पना येऊ नये म्हणून माधवराव पूर्वीप्रमाणेच त्याच्यावर अवलंबून असल्याचे नाटक करत होते. ॲडव्होकेट जोशींच्या सल्ल्यानुसार त्यांनी समीरला फोन लावला. समीर, बागेसाठी थोडं खत आणायचं होतं रे. 500 ते 600 रुपये लागतील. मी जाऊ का घेऊन? माधवरावांनी मुद्दाम एका लाचार आणि परावलंबी स्वरात विचारले. पलीकडून समीरचा अत्यंत कंटाळलेला, उपहासात्मक आणि उपदेशाचा सूर आला. बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितलंय की म्हातारा वयात तुम्ही उगाच बाहेर उन्हात फिरत जाऊ नका. आणि त्या खताचं एवढं काय अर्जंट आहे? उद्या मी बघतो ऑनलाईन ऑर्डर करून. तोपर्यंत गप्प बसा घरात आणि पैशांचा हिशोब मला ठेवावा लागतो. उगाच 500-600 रुपये खर्च करू नका. तुमची विसरायची सवय वाढले. पैसे कुठेतरी हरवून याल. समीरचे ते शब्द म्हणजे माधवरावांच्या कानशिलात सणसणीत चपराक लागावल्यासारखे होते. एखाद्या 10 वर्षांच्या मुलाने बापाकडे खाऊसाठी पैसे मागावेत आणि बापाने त्याला ओढून गप्प करावे, तशी वागणूक आज त्यांचाच मुलगा त्यांना देत होता. स्वतःचे आयुष्य स्वतंत्रपणे जगलेल्या माधवरावांना आज 500 रुपयांच्या खतासाठी मुलाची परवानगी घ्यावी लागत होती. माधवरावांनी डोळे घट्ट मिटले. तो अपमान शांतपणे सहन केला आणि रात्री डायरीत त्यांची नोंद करण्याचे ठरवले. 2 दिवसानंतर माधवराव चालत चालत परिसरातील एका जुन्या हार्डवेअर आणि पेंटच्या दुकानात गेले. हे दुकान काशीनाथ नावाच्या एका जुन्या ओळखीच्या माणसाचे होते. दुकानात शिरताच रंगाचा आणि लोखंडाचा तो एक विशिष्ट वास माधवरावांना जाणवला. काशीनाथने त्यांना पाहताच हसून स्वागत केले. या माधवराव, काय बरेच दिवस इकडे फिरकलाच नाहीत? बागेचं सामान हवं होतं का? काशीनाथने अत्यंत हसतेने विचारले. हो काशीनाथ, जरा खत आणि कीटकनाशक घ्यायचं होतं, माधवराव नेहमीच्या स्वरात म्हणाले. काशीनाथने सामान काढता काढता अत्यंत सहजपणे पण माधवरावांच्या आयुष्यात मोठा भूकंप आणणारा तो प्रश्न विचारला. माधवराव, घर कधी विकताय मग? आणि शिफ्टिंगची काय तयारी चालू आहे? माधवरावांच्या पायाखालची जमीन एका क्षणात सरकली. काळजाचा ठोका चुकला आणि श्वासच कोंडल्यासारखा झाला. पण त्याने आपल्या चेहऱ्यावरील भाव चटकन लपवत अत्यंत सावधपणे विचारले. घर? कुणी सांगितलं तुला? काशीनाथ अत्यंत निर्धास्तपणे म्हणाला. अहो, परवा समीर आला होता दुकानात. त्याला काहीतरी प्लंबिंगचं सामान हवं होतं. तोच सहज म्हणाला की आता बाबांना या मोठ्या घराचा मेंटेनन्स जमत नाही आहे. ते सारखं आजारी पडतात आणि गोष्टी विसरतात. त्यामुळे आम्ही हे घर विकून त्यांना एका महागड्या आणि सर्व सुविधांनी युक्त अशा वृद्धाश्रमात ठेवणार आहोत. बरं आहे हो तुमचं, मुलाला एवढी तुमची काळजी आहे. नाहीतर आजकाल म्हाताऱ्या माणसांना कोण विचारतंय? काशीनाथचे ते कौतुकाचे गोड शब्द माधवरावांच्या कानात वितळलेल्या शिशासारखे पडत होते. समीर केवळ त्यांच्या पैशांना नियंत्रण मिळवून थांबला नव्हता, तर तो त्यांना न विचारता त्यांच्या पाठीमागे त्यांच्या आयुष्यभराच्या कमाईचे, त्यांच्या हक्काच्या कोथरूडच्या बंगल्याचे सौदे करत फिरत होता. आणि त्यासाठी त्याने समाजात अत्यंत पद्धतशीरपणे अशी अफवा पसरायला सुरुवात केली होती की माधवराव आता विसराळू आणि आजारी झाले आहेत. सुमतीच्या आठवणींनी भरलेला तो बंगला विकून समीर त्यांना एका वृद्धाश्रमात डावण्याच्या तयारीत होता. हे आता सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट झाले. माधवरावांनी कसेबसे स्वतःला सावरले. काशीनाथला काहीही संशय येऊ न देता, अजून काही फायनल नाही रे,
असं जुजबी उत्तर देऊन ते तडक दुकानातून बाहेर पडले. भर दुपारचे ऊन असूनही माधवरावांच्या अंगाला थंड घाम फुटला होता. पायात त्राण उरले नव्हते. रस्त्यावरून चालताना त्यांना वाटत होते की त्यांच्याच घरात त्यांच्या विरुद्ध एक भयंकर चक्रव्यूह रचला गेला आहे आणि ते त्यात पूर्णपणे अडकले आहेत. घराच्या लोखंडी गेटजवळ पोहोचताच त्यांना त्यांचे शेजारी निवृत्त जिल्हा न्यायाधीश तात्यासाहेब पटवर्धन भेटले. तात्यासाहेब हे कायद्याचे गाढे अभ्यासक आणि माणसांची अचूक पारख असलेले अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचे गृहस्थ होते. हातात नेहमी एक लाकडी काठी आणि डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा. तात्यासाहेबांची नजर थेट माणसाच्या आरपार जायची. माधवरावांचा तो पांढरा पडलेला चेहरा, थरथरणारे हात आणि डोळ्यांतली ती अथांग हतबलता तात्यासाहेबांच्या नजरेतून अजिबात सुटली नाही. माधवराव, काय झालं? चेहरा असा का पडलाय तुमचा? तब्येत ठीक आहे ना? तात्यासाहेबांनी अत्यंत काळजीने विचारले. त्यांनी माधवरावांचा हात धरून त्यांना आपल्या बंगल्याच्या कट्ट्यावर बसायला नेले. कट्ट्यावर बसल्यावर माधवरावांचा बांध फुटला. गेले कित्येक आठवडे पोटात साचून राहिलेला तो वेदनेचा ज्वालामुखी अखेर बाहेर पडला. बँकेच्या खात्यापासून ते समीरच्या त्या फोन कॉलपर्यंत आणि आज काशीनाथने दिलेल्या त्या घराच्या सौद्याच्या बातमीपर्यंत माधवरावांनी तात्यासाहेबांना सर्व काही तसं तसं सांगितले. सर्व सत्य ऐकून तात्यासाहेबांचा चेहरा एखाद्या न्यायपीठावर बसलेल्या न्यायाधीशासारखा अत्यंत गंभीर आणि कठोर झाला. त्याने एक दीर्घ श्वास सोडला. माधवराव, तात्यासाहेब खंबीर स्वरात म्हणाले, समीरने काळजीच्या नावाखाली आधी तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यावर नियंत्रण मिळवले. आता तो समाजात तुम्ही आजारी आणि विसराळू असल्याची प्रतिमा तयार करत आहे. हा प्रकार साधा नाही माधवराव. माधवराव सुन्न होऊन ऐकत होते. तात्यासाहेब पुढे म्हणाले, जोपर्यंत तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम आहात तोपर्यंत समीर तुमचं घर परस्पर विकू शकत नाही. मात्र तुम्ही आजारी आणि विसराळू असल्याची प्रतिमा पुणे डॉक्टरांसमोर किंवा कायदेशीर प्रक्रियेत तुमच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी वापरली जाऊ शकते. तुमची संपत्ती आपोआप त्याच्या मालकीची होणार नाही, पण तुमच्या आर्थिक आणि वैद्यकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा तो प्रयत्न करू शकतो. त्यामुळे त्याने कोणती कागदपत्रे तयार केली आहेत हे वेळी शोधणे गरजेचे आहे. ही शक्यता ऐकून माधवरावांच्या पाठीच्या कण्यातून एक थंड शिरशिरी गेली. तात्यासाहेब, मग मी काय करू? तो माझा सख्खा मुलगा आहे. त्याने माझ्या पाठीत असा खंजीर खुपसावा? माधवरावांचा आवाज दाटून आला होता. तात्यासाहेबांनी त्यांचा खांदा थोपटला. भावनांच्या आहारी जाऊ नका माधवराव. हे युद्ध आता बाप लेकाचं राहिलेलं नाहीये. हे युद्ध तुमच्या अस्तित्वाचं, तुमच्या स्वाभिमानाचं आणि सुमतीच्या आठवणी जपणाऱ्या त्या घराचं आहे. तुमच्याकडे स्वतःचा अधिकार सुरक्षित करण्यासाठी आता जास्त वेळ उरलेला नाही. तुम्ही आता शांत बसलात तर तुमच्या निर्णय स्वातंत्र्यावर आणखी मोठा आघात होऊ शकतो. तात्यासाहेबांच्या त्या भेदक आणि सत्यदर्शी शब्दांनी माधवरावांच्या मनातील उरलीसुरली हतबलता आणि बापाची ती लाचार माया जाळून खाक केली. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आता पूर्णपणे सुकले होते आणि त्या जागी एक प्रखर धगधगता निखारा तयार झाला होता. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे तात्यासाहेब. आता रडत बसण्याची वेळ गेली. मी त्याला माझा आवाज आणि माझं घर इतक्या सहजासहजी हिरावून घेऊ देणार नाही. माधवरावाने आपला जबडा घट्ट करत अत्यंत ठामपणे सांगितले. कट्ट्यावरून उठताना त्यांची पावले आता डळमळीत नव्हती, तर एका मोठ्या युद्धाच्या तयारीला लागलेल्या सेनापतीसारखी अत्यंत भक्कमपणे जमिनीवर पडत होती. आता त्यांना एक निर्णायक आणि कायदेशीर पाऊल उचलायचे होते, याची कल्पना समीर आणि नेहाला स्वप्नातही आली नसती. त्या रात्रीच माधवरावांनी विश्वास जोशींना फोन करून तात्यासाहेबांकडून समजलेली घर विक्रीची बाब सांगितली. परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे लक्षात येताच जोशींनी त्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्ता आणि कायदेशीर हक्कांच्या प्रकरणात काम करणाऱ्या ॲडव्होकेट सुप्रिया देसाई यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. तात्यासाहेब पटवर्धन यांच्याशी झालेल्या निर्णायक संवादानंतर माधवरावांच्या मनातील उरलीसुरली हतबलता पूर्णपणे नष्ट झाली होती. आता त्यांच्या डोळ्यात केवळ एक प्रखर आणि शांत निश्चय दिसत होता. तात्यासाहेबांच्या सल्ल्यानुसार आणि ॲडव्होकेट जोशींच्या संमतीने दुसऱ्याच दिवशी माधवराव पुण्यातील एका प्रथितयश कायदेतज्ञ ॲडव्होकेट सुप्रिया देसाई यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. ॲडव्होकेट देसाई या कौटुंबिक कायदे आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क या विषयातील पुण्यातल्या एक अत्यंत निष्णात आणि धडाडीच्या वकिली होत्या. त्यांचं ऑफिस ॲडव्होकेट जोशींसारखं जुन्या वळणाचं नव्हतं, तर अत्यंत आधुनिक, शिस्तबद्ध आणि कॉर्पोरेट पद्धतीचं होतं.
माधवरावांनी आपल्यासोबत आणलेली ती कोरी डायरी, ज्यामध्ये त्यांनी समीर आणि नेहाच्या प्रत्येक संवादाची तारीखवार नोंद ठेवली होती, ती ॲडव्होकेट देसाईंसमोर ठेवली. सोबत बँकेने दिलेल्या खात्याच्या नोंदी, पासवर्ड आणि संपर्क तपशील बदलल्याचे पुरावे त्यांनी टेबलावर मांडले. तसेच काशीनाथकडून मिळालेली माहिती आणि समीरने घराच्या विक्रीबाबत एका इस्टेट एजंटला पाठवलेल्या संदेशाच्या प्रतीही त्यात होत्या. समीरने पूर्वी त्यांच्या घरातील संगणकावर आपले ईमेल खाते उघडून ते लॉगआउट केले नव्हते. त्याच खात्यात उघडे राहिलेले इस्टेट एजंटशी झालेले संदेश माधवरावांना दिसले होते. त्यांच्या प्रती त्यांनी जोशींच्या सल्ल्याने सुरक्षित करून ठेवल्या होत्या. ॲडव्होकेट देसाईंनी बराच वेळ घेऊन कागदपत्रे, बँकेच्या नोंदी आणि डायरीतील महत्त्वाचे संवाद बारकाईने तपासले. त्या वाचत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणोक्षणी बदलत होते. त्यांनी सर्व कागदपत्रे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने एका जाडजूड फाईलमध्ये लावली. त्या गडद निळ्या फाईलमध्ये समीर आणि नेहाच्या प्रत्येक हालचालीचा पुरावा शिस्तबद्धपणे जमा झाला होता. तीच आता माधवरावांच्या कायदेशीर लढ्याचा सर्वात मजबूत आधार होती. ॲडव्होकेट देसाईने चष्मा काढला आणि माधवरावांकडे अत्यंत भेदक नजरेने पाहत विचारले, काका, ही निळी फाईल म्हणजे एक जिवंत बॉम्ब आहे. या पुराव्यांच्या आधारावर आपण बँकेकडे औपचारिक तक्रार करू शकतो आणि गरज पडल्यास आर्थिक फसवणूक, अनधिकृत प्रवेश व मानसिक छळाबाबत कायदेशीर कारवाईचा विचार करू शकतो. बोला, तुम्हाला मुलाला शिक्षा करायची आहे का? त्या प्रश्नाने केबिनमध्ये एक भयानक शांतता पसरली. माधवरावांचे डोळे क्षणभर पाणावले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि अत्यंत संयम पण ठाम आवाजात उत्तर दिले, नाही मॅडम, मला माझ्याच रक्ताच्या गोळ्याला पोलिसांच्या स्वाधीन करून त्याला कोणतीही शिक्षा करायची नाही आहे. कोर्टाच्या पायऱ्या चढून मला माझ्याच कुटुंबाचा तमाशा रस्त्यावर मांडायचा नाही. पण मला माझी उरलेली इज्जत आणि माझ्या हक्काचं घर कोणत्याही परिस्थितीत वाचवायचं आहे. माधवराव थोडे भावूक झाले. त्याने खिडकीतून बाहेर बघत अत्यंत अर्जवी स्वरात पुढे सांगायला सुरुवात केली, मॅडम, हे खोतरूडचं घर म्हणजे केवळ विटा सिमेंटची इमारत नाही आहे. या घराचा पाया खणताना माझ्या सुमतीने स्वतःच्या गळ्यातली सोन्याची साखळी गहाण ठेवून मला पैसे दिले होते. या घराच्या देवघराजवळच्या भिंतीवर आजही समीरच्या लहानपणीच्या उंचीच्या खुणा मी पेन्सिलने आखून ठेवल्या आहेत. बागेतलं ते आंब्याचं झाड सुमतीने स्वतःच्या हाताने लावलं होतं. या बंगल्याच्या कोपऱ्यात माझ्या सुमतीचा श्वास आहे. कुणी त्रयस्थ माणूस यात प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेट व्हॅल्यू बघेल, पण मी यात माझं आयुष्य पाहतो. मला फक्त एवढंच हवंय की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला या घरातून कोणीही बाहेर काढू नये, अगदी माझ्या मुलानंही नाही. माधवरावांच्या त्या शब्दांतील वेदना आणि ठामपणा ऐकून ॲडव्होकेट देसाईही क्षणभर हिलावून गेल्या. त्याने अत्यंत आदराने मान डोलावली, काका, तुमची भावना मी समजून घेऊ शकते. जर तुम्हाला कोर्टात जायचे नसेल तर आपण एक असा कायदेशीर मार्ग काढू ज्यामुळे तुमची मालमत्ता सुरक्षित राहील. तुमच्या हयातीत कोणालाही त्यावर परस्पर नियंत्रण मिळवता येणार नाही आणि भविष्यातील व्यवस्था तुमच्या इच्छेनुसारच चालेल. त्यानंतर ॲडव्होकेट देसाईंनी एक अत्यंत गुप्त आणि भक्कम कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. त्यांनी माधवरावांचे जुने मृत्यूपत्र रद्द करून एक पूर्णपणे नवीन मृत्यूपत्र तयार केले. पण सर्वात महत्त्वाचे पाऊल होते ते माधवरावांच्या मालमत्तेसाठी नोंदणीकृत खाजगी विश्वस्त न्यास म्हणजेच प्रायव्हेट ट्रस्ट स्थापन करण्याचे. पुढील काही दिवसात ॲडव्होकेट देसाईंनी आवश्यक कागदपत्रे, नोंदणी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माधवरावांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी स्वतंत्र ट्रस्ट डीड तयार केली. ट्रस्ट डीडनुसार माधवराव स्वतः त्या ट्रस्टचे मुख्य विश्वस्त राहणार होते. त्यामुळे ते जिवंत आणि निर्णय घेण्यात सक्षम असेपर्यंत घर, गुंतवणूक आणि ट्रस्टमध्ये समाविष्ट केलेल्या मालमत्तेबाबतचे निर्णय त्यांच्या इच्छेनुसारच घेतले जाणार होते. भविष्यात त्यांना गंभीर वैद्यकीय अडचण आली तर त्यांनी आधीच निवडलेला उत्तराधिकारी विश्वस्त, वैद्यकीय सल्ला आणि ट्रस्टच्या स्पष्ट नियमांनुसार केवळ आवश्यक आर्थिक व्यवस्था पाहणार होता. समीर किंवा नेहाला कोणताही अधिकार आपोआप मिळणार नव्हता. ही प्रक्रिया पूर्ण होताच माधवरावांनी समीरच्या कटाविरुद्ध एक भक्कम कायदेशीर संरक्षण उभे केले होते. ही सर्व कायदेशीर प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे पार पडली. समीर आणि नेहाला याचा अजिबात सुगावा लागला नाही. त्यांना वाटत होते की म्हातारा बाप आता पूर्णपणे त्यांच्या मुठीत आहे. या गोष्टीला आठवडा उलटून गेला. एका शनिवारी समीर आणि नेहा कामानिमित्त बाहेर गेले असताना त्यांनी आपली 2 नातवंडे चिन्मय आणि शर्वरी यांना माधवरावांकडे सोडले होते. चिन्मय अंगणात क्रिकेट खेळण्यात मग्न होता, तर 9 वर्षांची निरागस शर्वरी हॉलमध्ये बसून ड्रॉइंग बुकमध्ये चित्र काढत होती.
माधवराव अत्यंत प्रेमाने तिला सफरचंद कापून देत होते. अचानक शर्वरीने चित्र काढता काढता मान वर केली आणि अत्यंत निरागसपणे विचारले, आजोबा, एक विचारू? विचार ना पिल्लू, काय झालं? माधवरावांनी हसून विचारले. आजोबा, आई बाबांना सारखी विचारत का असते की तुम्ही तुमची औषधे विसरलात का, किंवा तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट विसरलात का? तुम्ही तर काहीच विसरत नाही. काल तुम्ही मला माझा आवडता कलर बॉक्स पण बरोबर आठवणीने आणून दिला. मग आई असं का म्हणते? शर्वरीच्या त्या निरागस प्रश्नात कोणताही कपट नव्हता, पण तिच्या त्या शब्दांनी माधवरावांच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा हादरवून सोडली. माधवरावांनी कसेबसे चेहऱ्यावरचे हास्य टिकवून ठेवले. अगं, आईला माझी काळजी वाटते ना, म्हणून ती तसं विचारते. तू चित्र काढ तुझं. माधवरावांनी शर्वरीच्या डोक्यावरून हात फिरवला, पण आतून त्यांच्या काळजात धडकी भरली होती. तात्यासाहेबांनी सांगितलेली भीती आता खरी वाटू लागली. समीर आणि नेहा वारंवार माधवरावांच्या विसळूपणाचा उल्लेख करून घरातही तशीच प्रतिमा तयार करत होते. हा प्रकार थांबवण्यासाठी आता तातडीने पाऊल उचलणं गरजेचं होते. आता वेळ थांबण्याची नव्हती. आता अंतिम वार करण्याची वेळ आली होती. माधवरावांनी ठरवले की त्या नाटकाचा पडदा पाडायचा. त्याच संध्याकाळी माधवरावांनी समीरला फोन केला. समीर, या रविवारी तू आणि नेहा जेवायला घरी या. खूप दिवस झाले आपण एकत्र निवांत जेवलो नाहीये. मुलाला आणि सुनेला बापाने खास बोलवल्यासारखं येत आहे ना? माधवरावांच्या आवाजात अत्यंत गोडवा होता. समीरला वाटले की म्हाताऱ्याने आता पूर्णपणे शरणागती पत्कारली आहे. कदाचित तो आता उरलीसुरली संपत्तीही स्वतःहून नावावर करेल. त्याने अत्यंत आनंदाने होकार दिला. रविवारी सकाळपासूनच माधवरावांच्या घरात एक वेगळीच लगबग सुरू होती. पण ही लगबग फक्त जेवणाची नव्हती, तर एका मोठ्या युद्धभूमीची तयारी होती. माधवरावांनी स्वतः बाजारात जाऊन ताजी भाजी आणली. नेहा आणि समीरच्या आवडीचा खास बेत आखला. गरमागरम पुऱ्या, श्रीखंड, मसाले भात आणि आळूची वडी. जेवणाचा तो सुगंध संपूर्ण घरात दरवळत होता, जसा पूर्वी सुमती असताना दरवळायचा. हॉलमध्ये डायनिंग टेबल अत्यंत स्वच्छ पुसून काढले होते. त्यावर सुमतीने विणलेला तो जुना पांढरा शुभ्र क्रॉचेटचा टेबल क्लॉथ अंथरला होता. नेहमी तिथे फक्त 3च खुर्च्या असायच्या, पण आज माधवरावांनी आतून आणखी 3 खुर्च्या आणून टेबलाभोवती मांडल्या होत्या. एकूण 6 खुर्च्या. आजचा जेवणाचा बेत फक्त कुटुंबापुरता मर्यादित नव्हता. सगळी तयारी झाल्यावर माधवराव स्वतः खोलीत गेले. त्याने कपाटातून ती निळी फाईल अत्यंत शांतपणे बाहेर काढली आणि ती फाईल डायनिंग टेबलावर आपल्या खुर्चीच्या अगदी जवळ, पण थोडीशी लपवून ठेवली. त्यांनी घड्याळाकडे पाहिले. दुपारचे 12 वाजले होते. वादळापूर्वीची ती एक भयानक आणि जिवंत शांतता घरात पसरली होती. माधवराव आता केवळ एक हतबल लाचार बाप राहिले नव्हते. ते आता आपल्याच घरात घुसलेल्या फसवणुकीच्या अंधाराला चिरून काढण्यासाठी सज्ज झालेले एक अत्यंत करारी, हुशार आणि स्थितप्रज्ञ सेनापती बनले होते. दाराच्या बेलकडे लक्ष लावून ते अत्यंत शांतपणे आपल्या खुर्चीत बसून राहिले. उत्कंठा आता शिगेला पोहोचली होती. आजच्या या रविवारच्या मेजवानीत जे वाढले जाणार होते त्याची चव समीर आणि नेहा आयुष्यभर विसरणार नव्हते. रविवारी दुपारचे 1:30 वाजले होते. कोथरूडच्या त्या शांत आणि प्रशस्त बंगल्याच्या दारात समीरची कार येऊन थांबली. समीर आणि नेहा दोघेही गाडीतून अत्यंत आनंदात खाली उतरले. त्यांच्या हातात माधवरावांच्या आवडीच्या देशमुख गृहोद्योगाच्या बाकरवडीचा पुडा आणि काही फळे होती. आजचा रविवार त्यांच्यासाठी एका मोठ्या विजयाचा दिवस असणार होता. घरातून येणाऱ्या श्रीखंडाचा आणि पुऱ्यांचा खमंग सुवासाने त्यांचे स्वागत केले. गाडीत येतानाच दोघांचे बोलणे झाले होते की आज जेवणाच्या टेबलावर बाबांचा मूड बघून उरलीसुरली प्रॉपर्टीही आपल्या नावावर करून घ्यायची, कारण म्हातारा आता पूर्णपणे आपल्या मुठीत आला आहे. समीरने अत्यंत रुबाबात दाराची बेल वाजवली. काही क्षणातच माधवरावांनी दरवाजा उघडला. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. या या, तुमचीच वाट पाहत होतो, या आत. माधवरावांनी अत्यंत सौम्य आवाजात त्यांना आत बोलावले. काय बाबा, कसला भारी सुवास येतोय. आज एकदम मस्त बेत दिसतोय. समीर हसत हसत घरात शिरला. नेहानेही अत्यंत गोड हसत माधवरावांच्या हाताला स्पर्श केला. बाबा, किती त्रास करून घेतलात तुम्ही. मी आले असते ना मदतीला. ते दोघे बोलत बोलत हॉलमधून डायनिंग रूमकडे वळले आणि पुढच्या सेकंदाला समीरच्या चेहऱ्यावरचे हास्य तिथेच घुटले. नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. डायनिंग टेबलाभोवती आज फक्त 3 खुर्च्या नव्हत्या, तर 6 खुर्च्या मांडलेल्या होत्या आणि त्या अतिरिक्त 3 खुर्च्यांवर बसलेले चेहरे पाहून
समीर आणि नेहाच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. टेबलाच्या एका बाजूला ॲडव्होकेट विश्वास जोशी त्यांचा नेहमीचा जाड भिंगाचा चष्मा लावून अत्यंत करारी नजरेने बसले होते. त्यांच्या शेजारी ॲडव्होकेट सुप्रिया देसाई आणि निवृत्त जिल्हा न्यायाधीश तात्यासाहेब पटवर्धन अत्यंत शांतपणे बसले होते. या तिघांनाही आपल्या घरात, तेही जेवणाच्या टेबलवर पाहून समीरला काय बोलावे ते सुचेनासे झाले. समीर, नेहा, उभे का राहिलात? बसा. माधवरावांनी स्वतःच्या खुर्चीवर बसत अत्यंत शांतपणे सांगितले. समीर यांची ओळख करून देण्याची गरज नाही. हे माझे जुने मित्र आणि कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट विश्वास जोशी, या ॲडव्होकेट सुप्रिया देसाई आणि हे आपले शेजारी तात्यासाहेब पटवर्धन. समीरने कोरडा पडलेला घसा साफ करत कसेबसे विचारले. बाबा, हे सगळे इथे? आज फक्त आपणच जेवणार होतो ना? काही विशेष काम होतं का बँकेचं? काम विशेषच आहे समीर, बसा आधी. माधवरावांच्या आवाजात आता एक अदृश्य पण अत्यंत टोकदार धार होती. समीर आणि नेहा गुपचूप उरलेल्या 2 खुर्च्यांवर बसली. टेबलावर गरमागरम जेवण वाढलेले होते, पण आता कोणालाही भूक उरली नव्हती. खोलीत एक भयानक गुदमरून टाकणारी शांतता पसरली होती. फक्त पंख्यांच्या फिरण्याचा आवाज तेवढा ऐकू येत होता. माधवरावांनी पाण्याचा ग्लास हातात घेतला, एक घोट पाणी प्यायले आणि अत्यंत शांतपणे कोणाच्याही डोळ्यात न पाहता बोलायला सुरुवात केली. समीर, जेवणापूर्वी मला तुझे आभार मानायचे आहेत. माधवरावांचे शब्द अत्यंत संथ गतीने बाहेर पडत होते. समीर गोंधळला. माझे का बाबा? माधवरावांनी आता नजर वर करून थेट समीरच्या डोळ्यात पाहिले. त्या नजरेत ना राग होता, ना संताप, ना दुःख. तिथे फक्त एक प्रखर सत्य जळत होते. ते म्हणाले, तू मला आयुष्यातील एक खूप मोठी आणि नवी गोष्ट शिकवलीस. मला वाटायचं की चांगला हेतू हा प्रेमातून येतो, पण तो चांगला हेतू हळूहळू सत्तेत आणि नियंत्रणात कसा बदलतो हे मला तुमच्याकडून समजलं. प्रेमाच्या नावाखाली माणसाचं स्वातंत्र्य कसं हिरावलं जातं याचा एक उत्तम धडा तू मला दिलास. समीरचा चेहरा पांढरा फटक पडला. बाबा, तुम्ही काय बोलताय? हे मला काही समजत नाहीये. कुठली सत्ता, कुठलं नियंत्रण? माधवरावांनी आपल्या खुर्चीच्या बाजूला ठेवलेली ती निळी फाईल उचलली आणि अत्यंत शांतपणे पण एका विशिष्ट वजनाने डायनिंग टेबलाच्या मध्यभागी ठेवली. हा तुझ्या काळजीचा आणि चांगल्या हेतूचा हिशोब आहे समीर, असं म्हणत माधवरावांनी फाईल उघडली. त्यांनी पहिला कागद बाहेर काढला आणि समीरच्या दिशेने सरकवला. हा तो दिवस ज्या दिवशी तू माझं ऑनलाईन बँकिंगचं पासवर्ड रिसेट केलंस, मदत करण्याच्या बहाण्याने. समीरने खाली मान घातली. माधवरावांनी दुसरा कागद काढला. ही ती नोंद ज्याद्वारे तू माझा नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून व्यवहारांचे अलर्ट्स तुझ्या नंबरवर वळवलेस, जेणेकरून माझ्या खात्यावर काय चाललंय हे मला कधीच कळू नये. नेहाने मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला. बाबा, ते आम्ही. थांब नेहा, माझं अजून संपलेलं नाही. माधवरावांचा तो करारी इंजिनियरचा आवाज आता परत आला होता, ज्याने तिला जागीच गप्प केलं. माधवरावांनी तिसरा कागद बाहेर काढला. तो बँकेच्या स्टेटमेंटचा आणि सेटिंगचा कागद होता. विश्वासराव, बँकेने दिलेल्या प्रमाणित नोंदीनुसार माझ्या कार्डची दैनंदिन मर्यादा किती करण्यात आली होती? माधवरावांनी विचारले. जोशींनी कागदाकडे पाहत गंभीरपणे उत्तर दिले. फक्त 500 रुपये. 500 रुपये. माधवराव हसले, पण त्या हसण्यात भयंकर वेदना होती. ज्या माणसाने कोट्यवधींच्या प्रकल्पांची बारकाईने तपासणी करून जबाबदारी सांभाळली, त्याला दोघांनी दिवसाला फक्त 500 रुपयांची मुभा दिली. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे माधवरावांनी फाईलमधून त्या संदेशाच्या प्रिंटआउट्स काढल्या आणि त्या थेट समीरच्या तोंडावर भिरकावल्या, जशा एखाद्या आरोपीसमोर पुराव्यांच्या प्रती फेकल्या जातात. हे संदेश आहेत समीर, तुझ्यात आणि एका स्थानिक इस्टेट एजंटमध्ये झालेले. माझ्या पाठीमागे मला न विचारता तू या माझ्या सुमतीच्या आठवणी असलेल्या घराचा सौदा करायला निघाला होतास. मला कुठल्या तरी वृद्धाश्रमात डांबून हे घर विकायचा तुझा प्लॅन होता. माधवरावांच्या आवाजात आता किंचित कंप आला होता, पण तो रागाचा होता. हे पुरावे पाहून समीर आणि नेहा पूर्णपणे कुलमडून गेले. त्यांचे बिंग आता 100% फुटले होते. पण नेहा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि कॉर्पोरेट जगात मुरलेली होती. तिने स्वतःला सावरले आणि बचावात्मक पवित्रा घेतला. बाबा, तुम्ही आम्हाला चुकीचं समजताय, नेहा थोड्या चढावाजात म्हणाली. तुम्हीच बघा ना, तुम्ही हल्ली किती विसराळू झाला आहात. तुम्हाला साध्या साध्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. घरात एकटे असता
उद्या कोणी तुम्हाला फसवून सही घेतली किंवा तुम्ही आजारी पडलात किंवा काही बरं वाईट झालं तर? आम्ही हे सगळं जे केलं आहे ना, ते फक्त आणि फक्त तुमच्या सुरक्षेसाठी केले, कारण तुम्ही आता स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम राहिला नाही आहात. नेहाचे ते शब्द हवेत विरतात न विरतात तोच ॲडव्होकेट विश्वास जोशी यांनी आपला पाण्याचा ग्लास टेबलावर थोड्या जोराने आत ठेवला. 1 मिनिट नेहा मॅडम. ॲडव्होकेट जोशींचा आवाज एखाद्या न्यायाधीशासारखा घुमला. त्यांनी आपल्या काळ्या रंगाच्या ब्रीफकेसमधून एक सीलबंद लिफाफा काढला. माधवरावांनी नुकतीच न्यूरोलॉजिस्ट आणि मानसोपचार तज्ज्ञांकडून स्मरणशक्ती, आकलन क्षमता आणि निर्णय क्षमतेची तपासणी करून घेतली आहे. या अहवालानुसार त्यांची निर्णय क्षमता पूर्णपणे शाबूत असून सध्या डिमेन्शिया किंवा अल्झायमरसारखी संबंधित लक्षणीय बाधा आढळलेली नाही. त्यामुळे ते स्वतःचे आर्थिक आणि वैयक्तिक निर्णय घेण्यास सक्षम नसल्याचा तुमचा दावा या अहवालासमोर टिकणार नाही. हा दुसरा आणि सर्वात मोठा धक्का होता. नेहाचा चेहरा आता पूर्णपणे काळवंडला. तिला घाम फुटायला लागला. ॲडव्होकेट जोशी आता समीरकडे वळले. समीर, केदारने जेव्हा बँकेचे लॉक्स तपासले तेव्हा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समोर आली. तू बँकेचे हे सर्व अधिकार स्वतःकडे घेताना, पत्ता बदलताना तुझ्या वडिलांची संमती घेतली होतीस का? त्यांच्या अधिकृत संमतीची नोंद सिस्टीममध्ये कशाच्या आधारावर झाली? समीर आता पूर्णपणे रडकुंडीला आला होता. तो अडखळत म्हणाला, मी 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 स्वतःहून हे सगळं नाही केलं. मी नेहाला सांगितलं होतं की बाबांशी बोलून घे. नेहा म्हणाली होती की तिचं बाबांशी बोलणं झालंय आणि बाबांची या सगळ्याला परवानगी आहे. तिनेच मला ते फॉर्म भरायला लावले होते. हे वाक्य ऐकताच खोलीत एक भयानक जीवघेणी शांतता पसरली. सर्व नजरा आता नेहाकडे वळल्या. समीरने अत्यंत धक्क्याने नेहाकडे पाहिले. नेहा, तू मला खोटं सांगितलं होतंस? तू बाबांना काहीच विचारलं नव्हतंस आणि तू मला म्हणालीस की बाबांनी परवानगी दिली आहे? नेहा आता पूर्णपणे उघडी पडली होती. तिचे डोळे इकडे तिकडे फिरू लागले. ती अत्यंत केविलवाण्या आणि अडखळत्या स्वरात म्हणाली, मी विचारणारच होते त्यांना, पण मला वाटलं ते मान्य करतीलच. शेवटी आपण त्यांच्याच भल्यासाठी आणि इफिशियन्सी वाढावी म्हणून. इफिशियन्सी? माधवरावांनी तो शब्द अत्यंत तिरस्काराने उच्चारला. नात्यांमध्ये तुम्हाला इफिशियन्सी हवी असते? समीर, तू फक्त संपत्तीच्या मोहात आंधळा झाला नव्हतास, तर तू तुझ्या पत्नीच्या शब्दांवर अंधविश्वास ठेवून तुझ्या बापाला एक वस्तू समजायला लागला होतास. तू मला एकदाही विचारण्याची तसदी घेतली नाहीस, कारण तुझ्या लेकी मी आता बाप राहिलो नव्हतो, तर एक मॅनेज करायचा प्रोजेक्ट झालो होतो. समीरला आता स्वतःच्या वागण्याची अत्यंत घृणा वाटू लागली. नेहाने त्याच्याशी खोटे बोलले होते हे सत्य समीरसाठी धक्कादायक होते, पण त्या एका खोट्यामुळे स्वतःची जबाबदारी संपत नाही याची जाणीवही त्याला झाली. कार्ड बंद करण्यापासून वडिलांना 500 रुपयांसाठी हिणवण्यापर्यंत प्रत्येक कृती त्याने स्वतःच्या हाताने आणि स्वतःच्या निर्णयाने घेतली होती. दोघांचेही पितळ अत्यंत भयानक पद्धतीने उघडे पडले होते. डायनिंग टेबलावरील त्या गरम जेवणातून आता वाफाळणे थांबले होते. बाहेर कोथरूडच्या रस्त्यावरील रहदारी नेहमीसारखी सुरू होती, पण या घरात मात्र एका कुटुंबाच्या विश्वासाची, नात्यांची आणि स्वार्थाची अत्यंत निर्घुण हत्या झाली होती. ॲडव्होकेट जोशी, ॲडव्होकेट सुप्रिया देसाई आणि दादासाहेब स्तब्ध बसून त्या बाप लेखाच्या उद्ध्वस्त झालेल्या नात्याचे साक्षीदार बनले होते. माधवरावांचे डोळे मात्र आता पाण्याने डबडबलेले नव्हते. ते अत्यंत शांत, स्थितप्रज्ञ आणि निखाऱ्यासारखे लाल होते. डायनिंग टेबलावर पसरलेली ती जीवघेणी आणि गुदमरून टाकणारी शांतता अखेर समीरच्या हुंदक्यांनी भंग पावली. स्वतःच्याच खोटेपणाचा आणि अमानुष स्वार्थाचा आरसा समोर पाहिल्यानंतर समीर पूर्णपणे कोलमडून गेला होता. ज्या वडिलांनी त्याला बोट धरून चालायला शिकवले त्यांच्याच पाठीत आपण किती मोठा खंजीर खुपसला याची त्याला आता भयंकर जाणीव झाली होती. तो खुर्चीवरून उठला आणि थेट माधवरावांच्या पायांजवळ जमिनीवर कोसळला. त्याच्या डोळ्यांसमोर क्षणभर बालपणीत माधवराव उभे राहिले. शाळेच्या पहिल्या दिवशी हात धरून वर्गापर्यंत नेणारे, तापात रात्रभर उशाशी बसणारे आणि स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून त्याचे शिक्षण पूर्ण करणारे. त्या आठवणीसमोर त्याच्या आजच्या वागण्याचे समर्थन करण्यासाठी एकही कारण उरले नव्हते. माधवरावांच्या गुडघ्यावर डोके टेकून तो लहान मुलासारखा हमसून हमसून रडायला लागला. बाबा, मला माफ करा बाबा, मी खूप मोठा गुन्हेगार आहे तुमचा. समीरचा आवाज अश्रूंनी जड झाला होता. मला वाटत होतं की मी तुमच्या भल्यासाठी हे सगळं करतोय, पण काळजीच्या नावाखाली मी तुमचा स्वाभिमान आणि निर्णयाचा अधिकार हिरावून घेत होतो. तुम्हाला वडील न समजता मॅनेज करायची जबाबदारी समजू लागलो होतो. माझी चूक झाली बाबा, मला माफ करा.
समीरच्या त्या प्रामाणिक आणि अत्यंत वेदनादायी कबुलीने खोलीतले वातावरण अधिकच जड झाले. कॉर्पोरेट जगात स्वतःला अत्यंत हुशार समजणारी नेहाही आता रडत होती. तिचा तो अहंकार, ती इफिशियन्सीची भाषा आता पूर्णपणे गळून पडली होती. तिनेही हात जोडून मान खाली घातली. माझीही खूप मोठी चूक झाली बाबा. मी नात्यांमध्ये गणित आणलं, कॉर्पोरेट विचार घरात आणला आणि समीरलाही चुकीचा सल्ला दिला. तुमच्या भावना आणि या घराशी असलेला तुमचा जिव्हाळा मी समजून घेतला नाही. मला क्षमा करा. आजपासून तुमच्या स्पष्ट परवानगीशिवाय आम्ही तुमच्या खात्यांमध्ये, कागदपत्रांमध्ये किंवा निर्णयांमध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही. आम्ही केलेले बदल दुरुस्त करण्यासाठीही मी स्वतः बँकेला पूर्ण सहकार्य करेन. माधवरावांनी अत्यंत शांतपणे समीरच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला उठवून खुर्चीवर बसवले. त्यांच्या डोळ्यात आता सूड नव्हता, तर एका प्रगल्भ बापाची क्षमाशीलता होती. समीर, नेहा, तुम्ही केलेलं मी विसरलेलं नाही. तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवायला मला वेळ लागेल, पण आयुष्यभर मनात सूड घेऊनही मला जगायचं नाही. माधवरावांचा आवाज अत्यंत संत आणि आश्वासक होता. जर मी मनात राग आणि सूड धरून बसलो तर माझं उरलेलं आयुष्य अत्यंत कडू होईल. मला म्हातारपणी कटुतेचे ओझं वागवायचे नाही आहे. पण एका बापाने तुम्हाला माफ केलं असलं तर एका फसवणूक झालेल्या माणसाने स्वतःच्या अस्तित्वासाठी काही ठोस निर्णय घेतले आहेत आणि ते आता कधीच बदलणार नाहीत. समीर आणि नेहाने आश्चर्याने वर पाहिले. माधवरावांनी ॲडव्होकेट जोशींकडे एक कटाक्ष टाकला. ॲडव्होकेट जोशींनी फाईलमधून आणखी एक महत्त्वाचे कायदेशीर दस्तऐवज बाहेर काढले. माधवराव अत्यंत ठामपणे म्हणाले, समीर, माझ्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी मी नोंदणीकृत खाजगी ट्रस्ट स्थापन केला आहे आणि त्याचा मुख्य विश्वस्त मी स्वतः आहे. जोपर्यंत मी जिवंत आणि निर्णय घेण्यास सक्षम आहे तोपर्यंत या घराबाबत आणि ट्रस्टमध्ये समाविष्ट केलेल्या मालमत्तेबाबतचे सर्व निर्णय माझ्या इच्छेनुसारच घेतले जातील. तुला, नेहाला किंवा इतर कोणालाही माझ्या परवानगीशिवाय त्यांची विक्री, हस्तांतरण किंवा वापर करण्याचा अधिकार नसेल. भविष्यात मला गंभीर वैद्यकीय अडचण आली तर मी निवडलेला उत्तराधिकारी विश्वस्त ट्रस्टच्या नियमांनुसार आवश्यक व्यवस्था पाहिल. या घरातली एक वीटही माझ्या परवानगीशिवाय विकली जाणार नाही. हे घर म्हणजे माझ्या सुमतीचं मंदिर आहे आणि ते मी मरेपर्यंत असंच राहील. बँकेलाही मी लेखी सूचना दिल्या आहेत. माझा मोबाईल नंबर, ईमेल आणि व्यवहारांचे सर्व अधिकार पुन्हा माझ्या ताब्यात आले आहेत. यापुढे माझ्या प्रत्यक्ष पडताळणीशिवाय कोणताही संवेदनशील बदल स्वीकारला जाणार नाही. समीरने खाली मान घालून प्रामाणिकपणे होकार दिला. बाबा, मला या घरातल्या एका पैशाचीही अपेक्षा नाही. तुम्ही जो निर्णय घेतलाय तो अगदी योग्य आहे. मला फक्त माझे वडील परत हवे आहेत. माधवरावांच्या चेहऱ्यावर समाधानाचे पुसटसे हास्य उमटले. त्याने उपस्थित तिघांकडे पाहत आपली पुढची घोषणा केली. आणि समीर, मी आणखी एक गोष्ट केली आहे. माझ्या पेन्शनच्या आणि साठवलेल्या पैशांमधून मी काही रक्कम बाजूला काढून ज्येष्ठांसाठी स्वाभिमान ज्येष्ठ सहाय्य उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ॲडव्होकेट जोशी आणि काही निवृत्त बँक अधिकारी या कामात मला मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही कोथरूड आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक साक्षरता, सुरक्षित डिजिटल बँकिंग आणि कायदेशीर हक्कांबाबत मोफत मार्गदर्शन करणार आहोत. ज्या म्हाताऱ्या माणसांना ऑनलाईन बँकिंग समजत नाही, ज्यांना कायद्याचे ज्ञान नाही आणि ज्यांना त्यांचीच मुले काळजीच्या नावाखाली लाचार बनवतात, अशा सर्वांना मी उभा करणार आहे. जे माझ्यावर ओढवलं ते कोथरूडमधल्या इतर कोणत्याही वृद्धावर येऊ नये यासाठी आता मी माझं उरलेलं आयुष्य वेचणार आहे. माधवरावांच्या या घोषणेने ते जेवणाच्या टेबलावरील संपूर्ण वातावरण बदलून गेले. एका बापाने स्वतःच्या वेदनेतून एका अत्यंत विधायक कार्याची ज्योत पेटवली होती. ॲडव्होकेट जोशी, ॲडव्होकेट देसाई आणि तात्यासाहेबांनी आदराने माधवरावांकडे पाहिले. त्या दुपारच्या जेवणाने एका कुटुंबाला संपण्यापासून तर वाचवले होतेच, पण एका नव्या चळवळीला जन्मही दिला होता. या घटनेला 1 वर्ष उलटले. कोथरूडची तीच प्रसन्न सकाळ, रस्त्यावरून जाणारी तीच शाळकरी मुलांची गर्दी आणि हवेतला तोच आल्हाददायक गारवा. एका वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. स्वाभिमानी ज्येष्ठ सहाय्य उपक्रम आता परिसरातील अनेक ज्येष्ठांसाठी विश्वासाचा आधार बनला होता. माधवराव स्वतः दर महिन्याला बँकिंग सुरक्षितता आणि ज्येष्ठांच्या कायदेशीर हक्कांवर मार्गदर्शन करत होते. माधवराव काळे नेहमीच्या डौलात त्या जुन्या विक्रेत आले. अंगात तोच कडक इस्तेचा सदरा, चेहऱ्यावर पूर्वीपेक्षा अधिक तेज आणि कमालीचा आत्मविश्वास. त्यांनी आपली कॉफी आणि बनमस्काचा आस्वाद घेतला. बिलाचे पैसे देण्यासाठी ते काउंटरकडे गेले. तोच मागचा मुलगा आज काउंटरवर उभा होता. काका, 60 रुपये झाले. महागाई वाढली आहे बघा.
तो मुलगा हसून म्हणाला. माधवरावांनी अत्यंत रुबाबात आपल्या खिशातून डेबिट कार्ड काढले आणि मशीनला टॅप केले. कोणतीही अडचण नाही, कोणतीही लाल लाईट नाही, कोणताही अपमान नाही. मशीनने एका सेकंदात बीप असा आवाज केला आणि स्क्रीनवर अप्रूव्ह असा मेसेज झळकला. माधवरावांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत आणि विजयी हास्य उमटले. तेवढ्यात पाठीमागून एक ओळखीचा आवाज आला. बाबा. माधवरावांनी वळून पाहिले. समीर उभा होता. तोही ऑफिसला जाण्यापूर्वी आजकाल इथेच कॉफी घ्यायला येत असे. हे वर्षभर माधवराव आणि समीर यांच्यात नव्याने बहरलेल्या नात्याचे प्रतीक होते. समीरने अत्यंत नम्रतेने विचारले, बाबा आणखी कॉफी घेऊया का? आज ती माझ्याकडून. माधवरावांनी त्याच्याकडे पाहिले. त्यावेळी समीरने त्याला परस्पर गृहीत धरले नव्हते. त्याने हुकूम सोडला नव्हता. त्याने अत्यंत आदराने परवानगी मागितली होती. मालक म्हणून नाही, तर एका मुलाच्या हक्काने त्याने विचारले होते. माधवरावांनी हसून त्यांना संमती दिली. दोघांनी आणखी एक कॉफी घेतली आणि तिचे पैसे समीरने भरले. काही वेळाने दोघेही बापलेक बेकरीच्या बाहेर पडले. बाहेर आल्यावर माधवरावांनी अत्यंत प्रेमाने समीरच्या पाठीवर थाप मारली. नाते पुन्हा जोडले गेले होते, पण यावेळी ते नियंत्रणाच्या नाही तर आदराच्या भक्कम पायावर उभे होते. दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले, पण मागे एक अत्यंत मोठा विचार सोडून गेले. काळजी आणि नियंत्रण यांच्यातला फरक कधीकधी फक्त एका परवानगीचाच असतो. आपल्या आईवडिलांना मदत जरूर करा, पण त्यांच्या पैशांवर, घरावर आणि आयुष्यावरचा अधिकार त्यांचाच राहू देत. कारण म्हातारपणात माणसाला केवळ औषधांची आणि पैशांची गरज नसते, त्याला सर्वात जास्त गरज असते ती आदराची. तुमच्या मते माधवरावांनी समीर आणि नेहाला माफ करून योग्य निर्णय घेतला का? तुमचं स्पष्ट मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच अर्थपूर्ण मराठी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.